नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या या मराठीच्या तासिकेला तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दभेद व्याकरण विभागातील शब्दभेद हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला वाक्य दिसत आहेत. यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? बघा. पहिलं, लहान मुलांचे बोल मधुर असतात. दुसरं, रमेश जरा हळू बोल. पहिल्या वाक्यामध्ये बोल शब्द वाणी या अर्थाने आलेला आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये बोल म्हणजे बोलणे, बोलणे म्हणजे क्रियापद या अर्थाने बोल हा शब्द आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवतो आहे. शब्दांच्या लेखनात फरक असल्यामुळे अर्थात फरक पडताना आपल्याला दिसून येतो. हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण शब्दभेद म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, शब्दभेद म्हणजे दोन शब्दांमधील फरक. दैनंदिन जीवनात आपण भाषेतील अनेक शब्दांचा वापर अगदी सहजतेने करत असतो. चांगले बोलण्यासाठी, चांगले लिहिण्यासाठी शब्दज्ञान असणे आवश्यक असते. शब्दज्ञान त्या शब्दाचा विशिष्ट अर्थ, सूक्ष्म अर्थछटा, शब्दांचे योग्य लेखन, शब्दांच्या अचूक संदर्भाचे ज्ञान हे सर्व आवश्यक असते. प्रभावी अभिव्यक्तीसाठी शब्दज्ञानाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनो, जर शब्दांचे आपल्याला योग्य ज्ञान नसेल तर आपले लिहिणे व बोलणे प्रभावशाली होत नाही आणि म्हणूनच शब्दभेद समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण चांगले ऐकतो म्हणजे श्रवण करतो, समजून बोलणे म्हणजे भाषण, आकलन करून ग्रहण करणे म्हणजे वाचन आणि तिन्हींचा समन्वय म्हणजे लेखन. तर विद्यार्थ्यांनो, शब्दभेदाचे आकलन जर नीट झाले नाही तर अर्थभेद, अर्थहानी आणि अर्थविसंगती होते. म्हणूनच शब्दभेद समजून घेणे आवश्यक आहे. शब्दभेदाचे वर्गीकरण. शब्दभेद कशामुळे जाणवतात? तर विद्यार्थ्यांनो, आपण शब्दभेदाचे वर्गीकरण बघूया. शब्दभेदाचे वर्गीकरण 4 प्रकारे होते. 1. शब्दाच्या उच्चारण साधर्म्यामुळे. 2. शब्दलेखनातील होणाऱ्या सूक्ष्म बदलामुळे. 3. शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण नसल्यामुळे. 4. शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक असल्यामुळे. पहिलं बघूया. शब्दांचे उच्चारण साधर्म्य. विद्यार्थ्यांनो, दोन शब्दांच्या उच्चारणात काहीतरी साधर्म्य असते. साधर्म्य असते म्हणजे सारखेपणा असतो, परंतु जो संदर्भ असतो त्यात साधर्म्य, सारखेपणा नसतो. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, दोन शब्दांच्या उच्चारणात सारखेपणा असतो, मात्र संदर्भात सारखेपणा नसतो. हा जो संदर्भ आहे तो पूर्णपणे जाणून घेणे गरजेचे आहे. तो जर जाणून नाही घेतला तर आपण शब्दांचा अचूक वापर करू शकत नाही. तर हा जो शब्दांच्या उच्चारणात साधर्म्य, सारखेपणा आणि मात्र संदर्भात नाही हे जाणून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. विद्यार्थ्यांनो, खाली स्क्रीनवर तुम्हाला वाक्य दिसत आहेत. ते वाक्य नीट वाचा आणि जे अधोरेखित शब्द आहे तिथं लक्ष द्या. पहिलं वाक्य, राजाच्या दरबारी गज झुलत होता. दुसरं, इमारतीच्या खिडकीला गज लावले. विद्यार्थ्यांनो, पहिल्या वाक्यामध्ये गज म्हणजे हत्ती आणि दुसऱ्या वाक्यामध्ये गज म्हणजे लोखंडी सळई असा अर्थ
इथे होतो. विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या वाक्यातील गज या शब्दातील ज चा उच्चार दंतमूल्य आहे, तर पहिल्या वाक्यातील गज ज चा उच्चार ज सारखा म्हणजे तालव्य आहे. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शब्दांच्या उच्चारणात एकसारखेपणा वाटतोय, मात्र जर त्याचा अर्थ आपण बघायला जाऊ तर अर्थामध्ये आपल्याला वेगळेपणा दिसून येतो आहे. हाच वेगळेपणा आपल्याला समजून घ्यायचा आहे. यासाठी आपण अजून काही उदाहरणं बघू. तुम्हाला स्क्रीनवर काही उदाहरणं दिसत आहेत विद्यार्थ्यांनो. पहिल्या याच्यामध्ये शब्द पार आहे. पार शब्द घेतलेला आहे. पार शब्दाचं उच्चारण एकसारखं आहे, मात्र अर्थ वेगवेगळे आपल्याला समोर दिसत आहे. पहिला पार बसण्याची सार्वजनिक जागा. गावातील पार ग्रामसभेसाठी उत्तम आहे. दुसरा पार पलीकडे. नदी पार घनदाट जंगल आहे. आमचा गाव नदी पार आहे. तिसरा पार पूर्णपणे. सुधीरचा स्वभाव पार बदलला. दुसरा शब्द बघूया, कर. इथं पुन्हा शब्दांच्या उच्चारणात आपल्याला एकसारखेपणा साधर्म्य दिसतंय, अर्थ मात्र त्याचे वेगळे आपल्याला इकडे लक्षात येत आहेत. कर हात. सामाजिक कार्य अनेक करांनी एकत्र येऊन केल्यास यशस्वी होते. कर म्हणजे करणे. तू तुझा अभ्यास पटकन कर. अशा प्रकारची ही काही उदाहरणं आपण बघितली विद्यार्थ्यांनो. शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. विद्यार्थ्यांनो, आता आपण शब्दलेखनातील सूक्ष्म बदल बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण शब्दलेखन करताना ऱ्हस्व दीर्घ याला खूप महत्त्व आहे आणि ऱ्हस्व दीर्घ यात जर चूक झाली तर लेखनात खूप फरक पडतो, म्हणजे चुकीचा अर्थही प्राप्त होऊ शकतो. तो कसा हे आपण पुढील उदाहरणांद्वारे बघू. पुढील वाक्य नीट वाचा. अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. पहिले वाक्य, मला पुस्तकांच्या 5 प्रती दे. दुसरे वाक्य, आई वडिलांप्रती आदर बाळगावा. पहिल्या वाक्यात प्रती म्हणजे पुस्तकांची संख्या. दुसऱ्या वाक्यातील प्रती म्हणजे एखाद्याला उद्देशून विषयी बोललं गेलेलं. पहिल्या वाक्यातील प्रतीचा ती जो आहे त्याला जी विलांटी आहे ती दीर्घ आहे आणि दुसऱ्या वाक्यातील प्रतीच्या तीला दिलेली विलांटी ही ऱ्हस्व आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ऱ्हस्व दीर्घ यात जर थोडीफार पण चूक झाली तर लेखनात खूप फरक पडू शकतो. पहिला प्रती शब्द दुसऱ्या वाक्यात आला आणि दुसरा प्रतीचा शब्द पहिल्या वाक्यात गेला तर वाक्याचा अर्थ पूर्णपणे चुकीचा होताना आपल्याला इथं लक्षात येईल. अजून काही उदाहरणं बघूया. उदाहरण, पहिलं वाक्य शब्द दिन. या ठिकाणी दिन शब्दाची दीची विलांटी ही दीर्घ आहे आणि त्या ठिकाणी दीर्घ विलांटी देऊन दिन हा शब्दाचा अर्थ होतो गरीब, दुबळा. महात्मा फुले यांना दीन दुबळ्यांचा कळवळा होता. दुसरा शब्द दिन. या ठिकाणी दीची विलांटी ही ऱ्हस्व आहे, तर ऱ्हस्व दिन हा या शब्दाचा अर्थ दिवस असा होतो. प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. दुसऱ्या वाक्यामध्ये आदी हा शब्द आपण घेतला आहे. या ठिकाणी सुद्धा दीची विलांटी दीर्घ आदी असल्यामुळे अर्थ इतर वगैरे असा होतो.
बाजारातून केळी, संत्री, मोसंबी आदी फळे आणली. आदी या ठिकाणी दी ही ऱ्हस्व आहे, तर या ठिकाणी त्याचा अर्थ होतो आरंभ, सुरुवात. सुट्टीच्या आधी अंताविषयी, सृष्टीच्या आधी अंताविषयी नेमकेपणाने सांगता येत नाही. याप्रमाणे ह्रस्व दीर्घ याच्यात आपण लिहिताना चुका नाही केल्या पाहिजे. त्या जर केल्या तर अर्थ बदलू शकतो. हे तुम्हाला समजले असेल. पुढे जाऊया. शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण शब्दाच्या संदर्भाची अचूक जाण असणे गरजेचे असते हे बघूया. कोणता शब्द कोठे वापरावा याचे काही संकेत असतात. या संकेतांना संदर्भाची पार्श्वभूमी असते आणि संदर्भ आणि संकेत यात अंतर निर्माण झाले तर अर्थातही फरक पडतो. अर्थ विसंगती होताना दिसून येते. पुढील उदाहरणांच्या द्वारे आपण ते समजून घेऊया. पुढील वाक्य नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. पहिले वाक्य, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले. दुसरे वाक्य, सूर्यास्ताच्या वेळी ध्वजावरोहण करण्यात आले. पहिल्या वाक्यामध्ये ध्वजारोहण म्हणजे आरोहण, ध्वज चढवणे. दुसऱ्या वाक्यात ध्वजावरोहण म्हणजे अवरोहण, ध्वज उतरवणे असा अर्थ येथे लक्षात येतो. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं त्याप्रमाणे कोणता शब्द कोठे अचूक वापरावा याचे काही संकेत असतात. ध्वजारोहणचा अर्थ होतो ध्वज चढवणे, आरोहण, आणि ध्वजावरोहणचा अर्थ होतो अवरोहण, ध्वज उतरवणे. हे शब्द जर परस्पर बदलले, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजावरोहण केले गेले असं जर म्हटलं तर ध्वज उतरवला गेला असा अर्थ तिथं होईल. आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वजारोहण करण्यात आले म्हणजे ध्वज चढवला गेला असा अर्थ तिथे होतो, निर्माण होतो. तर अर्थातही फरक पडतो आणि असा चुकीचा अर्थ तिथं निर्माण होऊन अर्थविसंगती होताना दिसून येते. यासाठी अजून आपण काही उदाहरणं बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, समोर स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसतं आहे. पहिलं, स्वागत आणि सत्कार हे दोन शब्द बघूया. स्वागत, आदराने सामोरे जाणे. प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सत्कार, कार्याबद्दल उचित सन्मान. स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्यांचा खास सत्कार करण्यात आला. दुसरे, उद्देश्य म्हणजे हेतू. चांगल्या उद्देशाने केलेले काम चांगलेच होते. उद्दिष्ट म्हणजे ध्येय किंवा साध्य. प्रामाणिक कष्ट हे साधन असते, तर यशप्राप्ती हे उद्दिष्ट असते. अशा प्रकारे आपण आता जे उदाहरणं बघितले ते उदाहरण तुम्हाला समजून घेऊन अचूक वापर शब्दांचा आपण वाक्यात कोठे केला पाहिजे हे लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक. शब्दांच्या लेखनात जेव्हा एखाद्या अक्षराचा फरक पडतो, दोन शब्दात एखाद्या अक्षराचा जरी फरक असला तरी अर्थात खूप फरक पडतो. हा फरक समजण्यासाठी शब्दांची चांगली जाण असणं खूप गरजेचं असतं. पुढील उदाहरण बघूया. पुढील वाक्य नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य, लग्नात वर शोभून दिसत होता. दुसरं, आज बाजाराचा वार आहे. तिसरं, आज जोराचा वारा सुटला. पहिल्या वाक्यात वर म्हणजे नवरा, नवरदेव.
दुसऱ्या वाक्यात वार म्हणजे दिवस आणि तिसऱ्या वाक्यात वारा म्हणजे हवा, ज्याला आपण पवन वात असं म्हणतो. येथे वर, वार, वारा यात संदर्भनिहाय एक अक्षराचा किंवा कानामात्रेचा जरी फरक झाला तरी अर्थभेद होताना लक्षात येतो आहे. इथं शब्दाला वरील वर शब्द आहे, दुसऱ्या याच्यात वला काना लागला आणि वार झाला. तिसऱ्या वाक्यामध्ये व आणि र दोन्ही वर्णांना काना लागला आणि वारा हा झाला आणि अर्थ बदलत गेलेला लक्षात येतो आहे. अजून काही उदाहरणं बघूया. इथे तुम्हाला स्क्रीनवर विद्यार्थ्यांनो काही उदाहरणं दिसत आहे. एक, परायण. परायणचा अर्थ होतो तत्पर. आपण म्हणतो एखादा व्यक्ती काम करण्यास नेहमी तत्पर असतो. तत्पर, कर्तव्यपरायण व्यक्ती समाजप्रिय असतात. पारायण, साध्यंत वाचन. धार्मिक पुस्तकांची भक्तिभावाने पारायणे केली जातात. प्रहर, विशिष्ट वेळ. कृष्णा सकाळच्या प्रहरी फिरायला जातो. प्रहार म्हणजे आघात. घनाच्या प्रहाराने मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे होतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की अक्षराच्या किंवा कानामात्रेचा फरक झाला की काय होतं, अर्थभेद होताना दिसून येतो आहे आणि जी त्याची वाक्य दिलेली आहे त्या वाक्यांवरून अर्थभेद झालेला आपल्या लक्षात येत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी शब्दभेद अभ्यासला आहे. शब्दभेदाचे वर्गीकरण या ठिकाणी आपण अभ्यासले. विविध उदाहरणं आपण बघितले. तुमच्या आता लक्षात आलं असेल की शब्दभेद हा पाठ अभ्यासत असताना की आपल्याला शब्दांची जाण असणे, त्याचं ज्ञान असणं किती गरजेचं आहे. त्याशिवाय भाषेमध्ये लिहित असताना किंवा शब्द बोलत असताना आपण अचूकप्रमाणे कोणता शब्द कुठे वापरायचा हे आपल्याला समजले पाहिजे. शब्दभेद हा पाठ इथं संपतो. विद्यार्थी मित्रांनो, शब्दभेद हा पाठ इथं संपतो. मी तुमची रजा घेते, इथे थांबते. धन्यवाद.